थोरात सरांना भाषणाला या असं म्हटल्याबरोबर ते लगेच येतो. मी तरी काय करणार, मी प्राध्यापक आहे. आज असं म्हटलं जातं की सहभागी व्हायचं गुंतवाला आणि प्राध्यापकांना भाषणाला नाही म्हणून. त्यामुळे मी भाषणाला बोलवलं मी लगेच येतो. आता मला हे पण जाणवलं की माझा एक 4-5 वर्षाचा नातू आहे, त्याला तर मी सांगितलं की तुला उद्या शाळेला सुट्टी आहे, तर ते पूर्वी माझ्यावर विश्वास ठेवत नाही. ते म्हणते आमच्या मॅडमनी सांगितलं तर सुट्टी आणि मॅडमनी नाही सांगितलं तर सुट्टी बिट्टी काय आपल्याला बांधून मान्य नाही. आता मॅडम लोकांचं एवढं वर्चस्व आहे सभागृहात सुद्धा बघा, तर मॅडम जास्त आहेत आणि पूर्व शिक्षक कमी, स्टेजवर पण तसंच आहे. म्हणजे बायकांचं वर्चस्व घरात एवढं असतं आपल्यासारख्या मध्यमवर्गीय. एकदा एका माणसाने शरीर लागलं, बायकोचं जे 100% ऐकतात त्यांनी माझ्या उजव्या हाताला थांबायचं आणि जे बायकोचं अजिबात ऐकत नाहीत त्यांनी डाव्या हाताला थांबायचं. म्हटल्यानंतर उजव्या हाताला माणसं भरायला पडत आणि एक पटकवला माणूस ते बायकोचा अजिबात ऐकत नाही म्हणून उभा राहिला. त्याला स्टेजवरती बोलवून त्याचा सत्कार केला आणि त्याला विचारलं तुला हे जमतं कसं, तू बायकोचं अजिबात ऐकत नाही. तर तो असं म्हणाला की माझ्या बायकोनंच सांगितले तुमची तब्येत अशी कोआम असा आहे त्यामुळे तुम्ही जास्त गरजे ठिकाणी जाता. आता मुळात तुम्हाला खरं सांगा, अशोक जैन नावाचा एक पत्रकार आहे, ते असं म्हणतात भाषण करणं म्हणजे काय आहे. भाषण करणं हा एक लघु उद्योग आहे, भाषण करणं हा एक अवघड उद्योग आहे, भाषण करणं हा एक कुटीर उद्योग आहे आणि भाषण करणं हा एक राष्ट्रीय निरुद्योग आहे. आता असं असून सुद्धा तुम्ही बोलवलंय नसल्यावरती मला इथं भाषण केलं पाहिजे, पण आपला कायम पोरांशी संपर्क येतो. पोरं पण हल्ली झाला शिक्षकांचा ऐकायला मिळत नाही. त्यामुळे ह्या नेटच्या आक्रमणामुळे एवढा बदल चालू आहे. मला एक मॅडम म्हटल्या सर व्हॉट्सअप मुलं माझं पूर्वी शाळेत जात नाही. मी म्हणतो तुमचं पूर्वी शाळेत जात नाही म्हणजे सारखं व्हॉट्सअप बघताय का. त्या म्हणतात तसं नाही झालं, पूर्वी शाळेत निघालं होतं ते हरवलं, त्याच्या बापानं त्याचा फोटो आणि माहिती व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकली. मुलगा हरवला आहे, व्हॉट्सअप कोणीतरी आपण त्याला घरात सोडलं, तिथं बरेच ठीक आहे. पण आता असं झालंय की ही माहिती अन्य व्हॉट्सअप ग्रुपवरती फिरते आहे आणि त्यामुळे माझं पूर्वी शाळेत निघालं त्यामुळे एक तरुण मुलगा खेडेगावातल्या मोबाईल शॉपिंगमध्ये गेला आणि त्या मालकाला म्हटलं की इथे वयस्कर ग्रस्त बसलेले असायचे ते हल्ली दिसत नाही, ते कुठे गेले. म्हणलं स्विच ऑफ झाले म्हणजे म्हणतात त्याचं निघलं झालं. म्हणलं असं कसं झालं, काही दिवसांपूर्वी भेटलो होतो त्याला ते डोळ्याचा प्रॉब्लेम आहे म्हणतो. होय होय तरी म्हणलं आपल्याला डिस्प्ले केला म्हणजे मग आवाज त्याच्यात काही उपचार वगैरे करत नाही. मला 2 वेळा भाऊची मारले 3 म्हणजे झालं काय होतं काय म्हणला महात्मा जे म्हणला प्रायव्हेट झालं एकदम सगळं बोलवत म्हणजे काय एकदम कोमातच गेलं आणि तिथं बोल शिजाबद्दल ते म्हणते काय म्हणा पण ते ग्रस्त खूप चांगले होते. तर म्हणला 1960 मॉडेल जन्म त्यांचा 1960 चालता होता. हे म्हणजे चौकात दाता कुठे म्हणला त्या मॉडेलचं आणखी एक वैशिष्ट्य आहे म्हणला स्विचऑफ झालं तर विश्वास येते. म्हणजे काय म्हणजे म्हणलं भारतात गेलं तर अजून बातम्या शिक्षण करण्याच्या निमित्तानं अनेकांनी राधाकृष्णांचा उल्लेख केला. रात्री टीव्हीवरती एक मॅच होती बघा, पाकिस्तान विरुद्ध ओमान. तर ते जो ओमान आहे त्या ओमानची राजधानी मस्कत, त्या मस्कतच्या राजधानीमध्ये आपले सर्वप्रिय राधाकृष्णन गेले होते. ते विमान त्या मस्कतच्या राजधानीमध्ये उतरल्यानंतर तिथला सुलतान म्हणून जो राष्ट्रप्रमुख होता तो तिथं विमानतळावरती आला. तेव्हा नेहमीप्रमाणे आपण टीव्हीवर बघतो राष्ट्रप्रमुखाचं स्वागत कसं होतं ते विमानात उतरताना दाखवतात आणि खाली सगळे स्वागत करून मग एकमेकाला सुसंदेशा वगैरे वगैरे मारतात ते आपण बघतो. तर इथल्या हा राष्ट्रप्रमुख थेट विमानात गेला, शंकरदयाळ सर्वांच्या हाताला धरून त्याला येऊन खाली आला आणि खाली आल्यानंतर गाडी बसताना नेहमीचा ड्रायव्हर बाजूला ठेवला आणि स्वतः गाडी चालवायला सुरुवात केली. लोकांनी त्याला विचारलं की भारत देशाचा राष्ट्रपती तुम्हाला एवढा महत्वाचा का वाटतो की तुम्ही स्वतः सगळा प्रोटोकॉल म्हणून तिथे गेला. तर त्या राष्ट्रप्रमुखांना सांगितलं की राष्ट्रपती आहेत म्हणून हे मी करत नाही,
मी शिकायला पुण्यामध्ये होतो आणि पुण्यामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन जे मला शिकवायला होते आणि ते मला शिकवायला होते म्हणून त्या गुरुचा सन्मान करण्यासाठी पदाची सगळी राजवस्त्र बाजूला ठेवून मी त्यांच्या समोर शिक्षक म्हणून आपली ही ताकद आहे. मला माहिती आहे मी पण शिक्षक आहे. एरवी माणसं आपल्यावरती प्रचंड टीका करत असतात. शिक्षक म्हणजे त्यांना काय उद्योग नाही, त्यांना काय काम नाही, म्हणजे हे आपल्याबद्दल आक्षेप नाहीत असं नाही. याच्या आक्षेपाला उत्तर देणे इतपत आपली कामगिरी करण्याचा प्रयत्न आपण करावा. कारण तुम्ही बघा तुम्ही आता राजकारणात आहे, तुम्ही सगळे राजकारणात मंडळी म्हणता की हे शिक्षक चांगले आहे, ते बरोबर आहे. पण तुम्ही गुंडातल्या गुंड माणसाला पण विचारा, तो राजकारणात नाही, त्याला पण विचारा की शाळेत शिक्षक चांगले होते का, एखाद्या मास्तरचं नाव घेते का, ते आमच्या सरळ गावात चांगले शिकवलं. त्यामुळे आपण पिढ्या घडवणारी, आपण वेगवेगळ्या सत्राला दर्जेदार मनुष्यबळ पुरवणारी अशा प्रकारची आपली शिक्षकांची परंपरा आहे. मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्या शिक्षक बंधू भगिनींना फक्त एकच मुद्दा तुमच्याकडे उतरवायचा आहे की आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला आपल्या परंपरेचं आत्मभान पाहिजे. म्हणजे मग आपली परंपरा काय आहे. तर आता मी एक साधा प्रश्न विचारतो. इथं ज्यांचं वय 40 पेक्षा जास्त आहे त्यांच्यापैकी कुणाची आई पदवीधर आहे त्यांनी हात बोलला. माझं वय 40 पेक्षा जास्त आहे आणि माझी आई पदवीधर आहे. कुणाची आहे म्हणजे तुमचं वय 40 पेक्षा जास्त पाहिजे. आपण वय कमी करायला 40 पेक्षा जास्त वय आहे आणि आई पदवीधर आहे असं कोण आहे कोणीच नाही. तुम्हाला असं वाटते बराच व्यक्ती विधवा माणूस आहे, त्याची आई पदवीधर आहे, माझी पण आई पदवीधर होती. मग आपण असा प्रश्न विचारला पाहिजे ना आपल्याला, का नाही आई माझी पदवीधर, का नाही माझी आई पदवीधर. माझी आई पदवीधर नाही, तुमची आई पदवीधर नाही. हे 2025 साली कास्तेकर आणि वडनेगाव मतदारसंघामध्ये आम्ही एक आदर्श मॉडेल स्कूल निर्माण केल्यानंतर देखील आपल्याकडचा प्रश्न आहे की माझी आई पदवीधर का नाही. त्याचं सोपं उत्तर आहे, तुमची माझी आई पदवीधर नाही याचं कारण आपल्या संस्कृतीमध्ये शिक्षण अभियानाच्या ताब्यामध्ये होतं. शिक्षण अभियानाच्या ताब्यात असल्यामुळे बायकांना शिकायला परवानगी नव्हती, शूद्रांना शिकायला परवानगी नव्हती आणि त्यात पुढे ब्रिटिश भारतात आले. ब्रिटिश भारतात आल्यावर त्यांनी आणखी एक कार्यक्रम केला. त्यांनी काय केलं तर त्यांनी कल्टरेशन थिअरी मांडली. कल्टरेशन थिअरी म्हणजे काय तर झिरपणीचा सिद्धांत. झिरपणीचा सिद्धांत म्हणजे काय की वरिष्ठ वर्गाला शिकवा, खालचे आपोआप शिकतील. आता यामुळे झालं काय युरोपमध्ये 15व्या आणि 17व्या शतकामध्ये 16व्या शतकामध्ये 2 चळवळी झाल्या. एका चळवळीचे नाव रेनायसान्स आणि दुसऱ्या चळवळीचे नाव रिफॉर्मेशन. यापैकी रेनायसान्स म्हणजे ज्ञानाच्या पुनर्जीवनाची चळवळ आणि रिफॉर्मेशन म्हणजे धर्माच्या सुधारणेची चळवळ. या दोन्ही चळवळी ज्या तिकडे सुरू झाल्या ते आपल्याकडे थोड्या प्रमाणामध्ये का असणार ब्रिटिशांनी हा झिरपणीचा सिद्धांत मांडल्यानंतर सुरू केलं. पण मला आठवते प्राथमिक इंडिपेंडंट नेहमी म्हणाले की आपल्याकडच्या समाज व्यवस्थेची उतरण कशी आहे तर सगळ्यात जास्त काम करणारे कार्य असते ते तळाव असते आणि अजिबात काम न करणारे बंडुकला असते ते टॉप असते. तर ही व्यवस्था बदलण्याचा जो भाग आहे त्या शिक्षणामुळे थोडा तरी आपल्याकडे सुरू झाला. मग माझा मुद्दा असा आहे की मग आपली माणसं समजा नाही आपल्या नाही आपला नाही झाली शिकलेलं नाही. ह्या निरक्षर माणसांनी काहीच काम नाही केलं. तुम्ही अनेक वेळेला शैक्षणिक सहली घेऊन अजिंठा वेळेला गेला असेल तर तिथलं जग जर आपण बघितलं तर ते जग गुहेमधलं असं वाऱ्यानं हलतंय असं वाटते की नाही. हे एका माणसाने केलेलं नाही. 500-600 वर्ष बंधोबा काम करत होता, आजोबा काम करत होता, मुलगा काम करत होता. त्या पिढ्यानपिढ्यांनी काम केलं आणि मग त्या ठिकाणी ते उभा राहिलं. आपण म्हणतो ताजमहल बांधला, कुणी बांधला ताजमहल? निर्मित काळात नव्हते असं म्हणतात. बरोबर होतं. कारण काय हे उत्तर विचारणं सुद्धा अडचणी
त्याने कोरोना विचारलं अब्दुल कलामचा वध कुणी का एक पगावतीला सांगितलं 80% तुम्ही नाही साहेबांनी चुकीला विचारलं एक कोटी व्यक्ती धक्का पेटी राजनीती काहीतरीच का अब्दुल कलामचा वध कुणी कशाला करेल आता पूर्वबल असं म्हणतात म्हटल्यावर साहेबांनी शिक्षकाला विचारलं अब्दुल कलामचा वध कुणी केला तर ते म्हणते त्या अब्दुल कलामचा वध त्यापैकी कोणी केला मग तेव्हा घेऊन मुख्याध्यापकांचे केले तर मुख्याध्यापकांमध्ये खरंच सांगतो साहेब तुम्हाला वेगळे ते होते आमचे सर्व विद्यार्थी गरीब आहेत आणि कोणी हे प्रकरण केलं नसतं वेगवेगळं तासिगाव शिक्षण संस्थेचं हायस्कूल आहे तिथला कुणीतरी अब्दुल कलामचे तेव्हा आपल्याकडे या पद्धतीनं आपण जेव्हा विचार करू तर या रिलायन्स आणि रिफॉर्मेशन हे आपल्या देशामध्ये 2 ठिकाणी सुरू होते कुठं पहिलं बंगालमध्ये सुरू झालं आज दुसरं कुठं सुरू झालं तर दुसरं महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आता हे करताना आम्ही 2 प्रकार आहेत एक म्हणजे नागरी विचारवंत आणि दुसरं म्हणजे नागरी विचारवंत आता नागरी विचारवंत हे आहेत त्यात कोण होतं त्यामध्ये लोकमान्य टिळक होते त्यामुळे राष्ट्रीय शिक्षणाची भूमिका मांडली आता तुम्ही बघा सांगोला पण आपलं विवेकानंद कॉलेज आहे ते पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीनं सुरू केलं त्यामध्ये आगरकर होते गोखले होते टिळक होते भंडारकर होते रानडे होते त्यामध्ये नागरी विचारवंत आणि नागरी विचारवंत कोण नागरी विचारवंत म्हणजे महात्मा फुले नागरी विचारवंत म्हणजे कर्नल भाऊराव पाटील आता भाऊराव पाटलांचं नाव घेतलं म्हणून सांगतो आला कर्नल भाऊराव पाटलांचा सांगलीच्या जिल्हा परिषदेमध्ये जो फोटो आहे तो राजाराम बापूंनी लावलेला आहे की राजाराम बापूंनी पहिल्यांदा या म्हणजे बापूंची असे अनेक वेगळी काम आहेत की लोकांच्यापर्यंत माहित नाही की बापू साने गुरुजी आणि विनोबा भावे यांच्याबरोबर भूदानपदयात्रेत फिरले त्यातूनच त्यांना ही पदयात्रेची प्रेरणा मिळाली आणि मग त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी 5 पदयात्रा केल्या एक काळ तर आपल्या तालुक्यामध्ये असा होता की तालुक्यातले शिक्षक त्यांच्या बाजूला तो माणूस हमखास आमदार म्हणून उद्या की दादानी होते इथे शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याकडे जे नागरी विचार भेटा आहे महात्मा गांधींना महात्मा ही पदवी कोणी दिली तर ते रवींद्रनाथ टागोरांनी दिली तेव्हा रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा त्याच्या पदव्या सुद्धा समजून घ्या आपले इस्लामपूरला आचार्य शंकरराव जावडेकर असं म्हणतो इस्लामपूरला आचार्य शंकरराव जावडेकर हे जे नाव आहे ते नाव त्याला कसं मिळालं तर ते ज्या टिळक विद्यापीठामध्ये पुण्याला होते तिथे शिकवणाऱ्या प्रत्येकाला आचार्य म्हणले त्यातनं ते झाले आचार्य तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी तिकडे काशीला होते तिथं शिकवणाऱ्याला तर्कतीर्थ म्हणायचे त्यातनं ते तर्कतीर्थ झाले काय पडाले युगांचा आवाज म्हणून आपल्यापर्यंत जाऊन गेले काय आम्ही देशभक्त देशभक्त आम्ही काय पण या पद्धतीने काही जण आपल्याला म्हणजे थेट डिजिटल फलकावरती नेतृत्व निर्माण होण्याचा आजचा काळ आहे पण आपल्याकडचे जे नागरी विचारवंत आहे हे मी त्यामध्ये अग्रंथ उल्लेख केला महात्मा गांधींचा तर तुम्हाला सांगतो महात्मा गांधींनी टॉलस्टॉय फॉर्मवरती शिक्षणाचे अनेक साधे प्रयोग केले साबरमती आश्रम वर्धा आश्रम तिथं प्रयोग केल्यानंतर 1937 ला काँग्रेस पक्षाची प्रांतिक मंडळ सत्तेत आली त्यावेळेला डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने वापर शिक्षण योजना तयार केली आपण असं म्हणतो गांधींनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं पण गांधींचं म्हणणं असं आहे की माझं मी कशावर लक्षात राहिलो पाहिजे तर मी ह्या वापर शिक्षण योजनेमुळे लक्षात राहिलो पाहिजे कारण त्यात कशाचा आग्रह आहे मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आग्रह आहे स्वावलंबनाचा आग्रह आहे आणि व्यवसाय प्रशिक्षणाला प्राधान्य देणारी ही ज्या योजना आहे या योजनेप्रमाणे अनेकांनी डॉक्टर राधाकृष्णन यांचा उल्लेख केला त्यांनी नैतिक विकास आणि समाज बांधणीचं साधन म्हणून शिक्षण पुढे जावं असं म्हटले मग मी जे नागरी विचारवंत करते त्यातला पहिला विचारवंत महात्मा फुले यांनी सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी अशा प्रकारचे सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्यांचं हे वाक्य प्रत्येक शिक्षकाला माहिती आहे विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शूद्र खटले
इतके आनंद एका अविद्येने केले हे सूत्र ओळखून त्यांनी आणि सावित्रीबाईंनी अस्पृश्य आणि स्त्री शिक्षणाला सुरुवात केली. म्हणजे शिक्षणामुळे गुलामगिरीतून माणसांची मुक्तता होते अशी या दोघांची भूमिका होती. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू हा पदकवी आणि शेतकरी वर्ग होता. म्हणजे कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी देखील त्यांचे विचार पुढे अंमलात आणले. म्हणजे शाहू महाराजांच्या बाबतीत असं म्हटलंय पु ल देशपांडेंनी, गळ्यातल्या कवड्याच्या मावेची इमारत राखणारा हा छत्रपती शाहू महाराज होता. हे तुम्हाला वागण्याकडे एक उदाहरण सांगतो. 1917 साली कोल्हापूरचं संस्थान सोडून मुंबई सरकार होतं. या मुंबई सरकारमध्ये कर्नाटकातला काही भाग, उर्वरित महाराष्ट्र संस्थान सोडून आणि गुजरातचा भाग देखील या मुंबई संस्थानामध्ये होता. तर या संस्थानानं 1917 साली प्राथमिक शिक्षणासाठी जेवढी तरतूद केली त्यापेक्षा छत्रपती शाहू महाराजांनी 1917 साली 1 लाख रुपये तरतूद केली. शाहू महाराज काय करायचे बघा. शहर तालुक्यातल्या काही लोकांनी परिसरातल्या आठवणी सांगितले की शाहू महाराज त्यावेळेला गावात मास्तर बनवायचे तेव्हा कुठे शाळा चालू करायचे टाका पाहिजे मंदिरात शाळा चालू करायचे. आणि हे मंदिरात शाळा चालू करताना आपली गावातली माणसं त्या मास्टरच्या भोवती खेळायची आणि त्याच्या दणक्यात हात धरून बघायचे की त्याला शाळा आणली आहे कुठली आहे कसली आहे. म्हणजे आपल्याकडे टाकायला सुद्धा रेल्वे पहिल्यांदा आली त्याला आपल्या त्याची बरीच माणसं बैलगाड्या तुटून बघायला येते. बिन बैलाची गाडी पडते कशी हा आपल्या भागामध्ये बघायला म्हणजे आपल्या अनेक मार्ग आहेत. म्हणजे त्यातला एक भाग म्हणून सांगतो. धर्मवीर भाऊ पाटलांनी शिक्षण विस्ताराचे काम म्हणजे शाहू महाराजांचं मतदार संपूर्ण केले होते की शाहू महाराजांनी काय केलं मंदिरांचा वापर शाळांसाठी केला. शेतीचं काम करणाऱ्या मुलांना त्यांनी शिक्षण दिली. वर्ग गैरहजर राहिलं तर ते पालकांना दंड करायचे. बडोदा संस्थानामध्ये देखील साहेब महाराज म्हणजे त्यांच्यामुळे आंबेडकर पुढे नावाला आले आणि म्हणून असं करायचे नरहरकरांनी धर्मवीर भाऊ पाटलांचा विवेक हा आधुनिक महाराष्ट्राचा शिल्पकार असा केलेला आहे. म्हणजे फुले आणि कर्वे यांनी शिक्षणाला सुरुवात केली आहे. तर त्याच्या पुढे जाऊन शाहू महाराज एक्सपेरिमेंटेशन म्हणजे आपल्या कोणापर्यंत वैशिष्ट्य काय आहे की एक्सपेरिमेंटेशन गावात जातीभेद आहे. जाती एकमेकांचा द्वेष करतात तर प्रत्येक जातीला वेगळं वसतिगृह शाहू महाराजांनी सुरू केलं आणि म्हणून कोल्हापूरला वसतिगृहाची जननी असं म्हटलं जातं. त्याच्या पुढे त्यांच्या अन्वयी धर्मवीर भाऊ यांनी किती एक्सपेरिमेंटेशन केलं की शाहू महाराजांनी वेगवेगळ्या जातीसाठी वसतिगृह सुरू केली. तर धर्मवीर भाऊ पाटलांनी सगळ्या जातीच्या मुलांना एकत्र झोपायला शिकवलं, एकत्र जेवायला शिकवलं, एकत्र स्वयंपाक करायला शिकवला. त्याचं एक्सपेरिमेंटेशन किती प्रचंड होतं तर त्याचं एक उदाहरण सांगतो. इंग्रजीचा प्राध्यापक कार्यक्रम तेजी पाटलांनी मी इंग्रजी कथा शिकलो नावाचा एक लेख लिहिलेला आहे. म्हणजे आपल्याकडच्या माणसांना इंग्रजी वाचता येतं, आपल्याकडच्या माणसांना इंग्रजी ऐकता येतं, पण इंग्रजीमध्ये बोल म्हटले की आपल्याकडे गडबड सुरू होती. तर डायरेक्टर तेजी पाटलांनी असं सांगितलेलं आहे की मी डायरेक्टर तेजी पाटील मुळात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि अण्णांचं जे बांबूकुल बनियन नावाचं इंग्रजीमध्ये 4 भागांचं चरित्र ज्या डायरेक्टर तेजी पाटलांनी लिहिले ते इंग्रजी बोलताना सुद्धा मराठी पद्धतीसारखे बोलायचे. तर तुम्हाला उदाहरण ते एक किस्सा सांगते. एकदा काय झालं शिवाजी महाराज गोवळकोंड्याच्या कुतुबशाहच्या दरबारामध्ये गेले. ते मित्र होते. कुतुबशाह असं म्हणाला की तुमच्या सैन्यामध्ये हत्तीदळ नाही फक्त घोडदळ आहे. तुमचं सैन्य छोट्या चणीचं आहे. तेव्हा या छोट्या चणीचं सैन्य आमच्याकडे भरपूर हत्ती आहे. हत्ती दळाबरोबर दक्षिणेत लढणार कसं. त्यावेळेला एक मावळ उभा राहिला. शिवाजी महाराजांनी विचारलं आपण समजा अशी कल्पना करा की मी शिवाजी महाराज आहे आणि तुम्ही माझे मावळे आहात आणि मी तुम्हाला असं म्हटलं की यापैकी कोणीही माझा मावळा हत्ती शिरवायला तयार नाही. तुम्ही म्हणणार तर हे बरोबर नाही. एक तर तुम्ही राजकारणात नसताना पुढे उशिरा आला त्या मोठा क्रमांक 2 आमचा अजून निवडून झाले. मोठा क्रमांक 3
लढायचं म्हटल्यावर भक्तीला विचारून पाहिजे किती पैसे वाटणार आहेत त्या रक्कम अपमान घ्यायला परस्पर लढू कसं असं मला माहीत पाहावं आहे काय पाहून काय पाहायचं ये साधी काम बरोबर ये साधी काम आता ह्यापर्यंत आपल्याला 500 प्रश्न विचारणार प्रश्न विचार मला माणूस लोकांना आवडत नाही त्यामुळे हळूहळू माणसं निघून जायचं आणि एकालाच पडणार आहे तेव्हा एखादी काम उभा आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या हत्तीला दारू पाजून मैदानामध्ये सोडण्यात आलं आणि घनघोर अशा प्रकारची लढाई झाली शेवटी एखादी कंकानं त्या हत्तीच्या गंडस्थळावर उडी मारली आणि तलवारीचे एका धाप त्याच्या सोंडेचे 2 भाग केले आणि तो हत्ती ची असा आवाज करत कोपऱ्यात जाऊन पडला त्यावेळेला गोल पद्धतचा कुतूच्या एखादी कंकाला असं म्हणाला की तू माझ्याकडे ये मी तुला 50,000 माणसं दाखवतो एखादी कंकानं त्यावर दिलेलं उत्तर आजही महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं आहे आपण राज्यात आला काय करतो 2:30 पर्यंत एका पक्षामध्ये असतो तिकीट मिळत नाही याची खात्री झाली की शेवटच्या 5 मिनिटात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपल्याला नोकरी करायची त्यावेळेला तिथं एखादी कंकानं काय उत्तर दिलं बघा तो मला तुमच्या 50,000 वंशधारीपेक्षा माझ्या महाराजांनी मला दिलेलं सोन्याचं कळत आहे ते लाख मोलाचं आहे असं एखादी कंसा मुद्दा असा आहे बॅरिस्टर पी.जी. पाटील सोपी इंग्रजी बोलायची म्हणजे कसं बोलायची बघा ते म्हणजे एक इंग्रजीचा शिक्षक वर्गात ही कथा सांगत होतो कशी सांगितली ये साधी कंक वेन तुला माहिती and then Hatti also went to the Mecca. Ye saadi kan jump time, that Hatti galop. And finally, both of them went into the middle of the ground. And Esadi and Hatti, they dashed together. They collided together. And finally, Esadi jumped off the girdle of the head. And then there was such a talaka, which is over on the stone of that Hatti. That stone was cut away too far. And the Hatti went making the noise chi in the summer. Esadi jumped on the girdle of that Hatti. And then gave such a talaka, which is over on that stone of the Hatti. That stone was cut away too far. The Hatti went making noise chi in the corner, and then our proud Esadi, wherever he is over in the direction of Chhatrapati Shivaji, and our Virat Kohli, wherever he is back in the direction of Anushka Sharma, after completing his century. आता मुद्दा असा आहे एवढं सहज सोपं मराठी वाटण्यासारखं इंग्रजी जे डायरेक्टर पी.जी. पाटील बोलत त्यांनी मी इंग्रजी कथा शिकलो यामध्ये असं लिहिलेलं आहे की आमदा मला सांगायचे रोज 10 नवे शब्द प्राप्त नाहीतर संध्याकाळी तुला भाकरी मिळणार नाही. आमदा मला सांगायचे टाइम्स ऑफ इंडियाचा पान नंबर 1 वरचा चुका शोधून काढ. त्याला महाराष्ट्र मध्ये टाइम्स ऑफ इंडिया मध्ये 1 नंबरच्या पानांची चूक जर संपादक मंडळाला निदर्शनास आणली तर 1 आना बक्षीस द्यायचे. तेव्हा अशा प्रकारचं बक्षीस पी.जी. पाटलांनी अनेक वेळा मिळवलं त्याला ते आम्ही हे तुला बक्षीस देऊ असं आम्हाला सांगायचं. म्हणजे काय होतं आता समजा हे पुढे सण नसते तुम्ही माझ्या भाषणाला वैतागला आणि तुम्हाला असं वाटलं की भाषण बंद करायचं नाही कारखान्यात हे इंग्लिश मध्ये महामंडळ तर मग प्रॉब्लेम काय आहे स्टॉप युअर स्पीच अदरवाइज आय विल स्लॅप यू इन द फेस. हे सगळे शब्द माहिती पाहिजे स्लॅप यू इन द फेस म्हणजे ह्यासाठी काय झालं पाहिजे भाषेचा शब्दसंग्रह वाढला पाहिजे. आणि भाषा आपण शिकतो कशी तुम्ही बघा आपण मराठी कशी शिकलो त्याला मराठीला आपण मातृभाषा म्हणतो त्याचं माझं स्पष्टीकरण वेगळं आहे. मराठीला आपण मातृभाषा म्हणतो तर या भाषेमध्ये भाषाला बोलायची फारशी संधी मिळत नाही. त्यामुळे आपण मराठी मातृभाषा कशी शिकलो बघा तर तुम्ही कुत्रं घ्या कुत्रं तासगावचं कुत्रं सांगलीचं कुत्रं आणि लंडन मधलं कुत्रं सारख्याच पद्धतीनं बोलतो. लंडन मधलं कुत्रं काय असं म्हणत नाही ते सारख्याच पद्धतीनं बोलतं. पण इंग्लंडचं पोरगं तासगावचं पोरगं वेगळं बोलतं. त्याचं कारण काय आहे की आपल्या ब्रेनमध्ये लँग्वेज डेव्हलपमेंटची सेंटर्स आहेत आणि मग भाषा आपण सातत्यानं ऐकतो. बघा लहान मुलं असतात ते प्राथमिक स्टेजमध्ये गगा असं म्हणतात. मग गगा असं म्हटलं मग
मामा म्हणते मावशी म्हणते आई वडील काय खोट असते आणि बाहेरच्या माणसांची चालू शेजारी करून घेतात मला काय म्हणतोस तात्या म्हणतो तात्या म्हणजे तात्या पिढी पूर्ण तेव्हा या पद्धतीनं भाषेचा संस्कार कसा आहे सातत्याने ऐकण्याचा आहे भाषेचा संस्कार कशाचा आहे भाषेचा संस्कार बोलण्याचा आहे म्हणजे भाषा शिकताना पहिल्यांदा ती भाषा ऐकली पाहिजे गेलं प्रत्यक्ष शिक्षकांना मी हिंट्स देतोय तुम्ही जर इंग्रजी शिकवत असाल तर तुम्ही जास्त इंग्रजी बोललं पाहिजे वर्गात की आपल्या पोरांनी जास्त ऐकलं पाहिजे आणि मग बोललं पाहिजे नाहीतर मला सांगा शाळेत न गेलेल्या माणसाला तुकारामांचे आपण तोंडपाठ असतात शाळेत न गेलेल्या माणसाला ज्ञानेश्वरीच्या वगैरे तोंडपाठ असतात शाळेत न गेलेल्या बायकांना ती गाणे माझ्या सगळ्यांना असं कसं झालं गेल्या ते माझ्या नशिबी आलं तेव्हा म्हणून ते गाणं इस्लामपूरला आलं तर आमच्या मंडळीला समजावून सांगा मला बघितली रोज मला म्हटलं असा की आपल्या मौखिक परंपरेनं आपल्याला गाणी दिली आणि किती त्यात दखलेला बघा तुम्ही कीर्तनाला जाऊन बघा कीर्तनाला माणसं जीवन आलेले असतात माझे कीर्तनाला सगळे उपासी असणारे सगळे आहेत कीर्तनाला कीर्तन करावं ते कीर्तन रग्यात आलं की जेवण आपलं काम सुरू करतं असं असं बोलेलीच कवायला मध्ये ते एकदा सगळं दिसायचं नसतं आम्ही कृती घेतोय हे कीर्तन करायला पण माहित असते मग तो काय म्हणतो मला रामकृष्ण हरी म्हणतो ही आपली मोठी परंपरा आहे त्या कीर्तनच्या काळासारखे नाचत नाचत इंग्रजी शिकवलं पाहिजे त्या कीर्तन काळासारखे नाचत नाचत मराठी शिकवलं पाहिजे अहो हेच आपण केलं गणेश बाबू पाटलांच्या पीजी पाटलांच्या पेक्षा जास्त वयाची पोरं होते त्यांना सांगितलं ह्या परंपरेला तर्कड शिकवा त्यांनी तर्कड शिकवला तो मौखिक परंपरेतनं शिकवला हे आपण असं म्हणतो की तुकाराम हा खरा प्रश्न विचारतो तुकारामांचे अभंग इंद्रायणी पुरवले म्हणजे आपण हा तुकारामांचे अभंग इंद्रायणी पुरवले मग आता तुम्ही कुठं म्हणताय तुकारामांच्या अभंग इंद्रायणी पुरवले तरी ते आपल्याकडे बौद्धिक परंपरेतनं पुढे आहे म्हणून आपली स्ट्रॉंग मौखिक परंपरा आहे मौखिक परंपरेचं वैशिष्ट्य ती सलग असते ती मरत नाही ती कृषी संस्कृतीशी संबंधित आहे ती ग्राम संस्कृतीशी संबंधित आहे म्हणून तर वारकरी चळवळ चालली त्यामुळे ग्राम संस्कृतीचा हा जो स्रोत आहे माझा मुद्दा असला शिक्षकांच्या सोबत की मौखिक परंपरा ही आपली ताकद आहे युनिटी पासून की तुमच्या वर्गामध्ये आम्ही हे एक्सपेरिमेंटेशन करायला पाश्चात्य तज्ञांची गरज नाही धर्मेर भाऊ म्हटलं हे करून दाखवलं म्हणून तर 6वी नापास करणे भाऊ म्हटले त्यांनी स्वतः घेऊन गेलं आय नेव्हर पास इन एनी इयर इन एनी क्लास इन एनी सब्जेक्ट एक कुठल्याही वर्गात कुठल्याही विषयात कधीच पास होणारा धर्मेर भाऊ पाटील हा उपयोजित टेक्नॉलॉजी आपल्या अभ्यासक्रमामध्ये वापरतो की नाही तर त्याशिवाय का 6वी नापास माणसाने शेकडो विद्यार्थ्यांना परराष्ट्रामध्ये पाठवले नाही शिकायसाठी माझा मुद्दा तो हा आहे की तुम्हाला आपल्या परंपरेचा आत्मभान पाहिजे आपल्या फुलेनी काय केलं बघा आपल्या सहमानाने काय केलं बघा आपल्या कर्मवीर भाऊ पटलांनी काय केलं बघा आपल्या महात्मा गांधींनी काय केलं बघा याचा दुसरा अर्थ असा आहे की आपल्या परंपरेतली ही जी पुस्तकं आहेत ती शिक्षकांनी आधी वाचली पाहिजे हल्ली काय झालं हल्लीची माणसं वाचत नाही अशी तक्रार करणारी देखील वाचत नाही अशी म्हणतात की हल्लीची माणसं वाचत नाही कारण मार्क ट्वेननं असं म्हटलेलं आहे की ज्याला वाचता येत असून वाचत नाही त्या माणसाला कुशाल निरक्षर समजावं तेव्हा आपण फक्त शिक्षित आहोत का आपण शिक्षित निरक्षर आहोत का आपण सुशिक्षित आहोत की नाही आपल्या पगाराची आपली बांधिलकी आहे की नाही पगाराची बांधिलकी आपला अर्थ आपल्या परिसरातले संबंधित नेते निवडणुकीला उभं राहिल्यानंतर त्यांच्या प्रचाराचं काम करायचे एवढाच असं मला अनुभव येत नाही मला असं माहित आहे की ते क्लासरूम जे आहे की आपली लाजीव अशा प्रकारची क्लासरूम झाली पाहिजे आणि आपले हे शिक्षण संस्था आहेत मगापासून मी ज्या तिघांचा उल्लेख केला आणि जे गाडगे बाबा संत गाडगे बाबा जे आहेत
हे तर कधी शाळेत गेले नव्हते, हे निरक्षर होते. पण या निरक्षर संतांना महाराष्ट्राचं प्रबोधन केलं. तुम्ही बघा तो काळच असा होता. आणि राजाराम बापूंच्यापासून वसंतरावांच्यापासून गाडगेबाबा असतील, क्रांतिसिंह नाना पाटील असतील, ही सगळी साधी माणसं. क्रांतिसिंह नाना पाटील तर बीडची परवानगी काढून वाचली. खासदार झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये राहत होते आणि ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये राहून बैलगाडीने सगळं जात होते. तेव्हा अशा प्रकारची सिम्प्लिसिटी, द मोस्ट कॉम्प्लिकेटेड स्किल असं मी म्हणतो, हा जो साधेपणा आहे, हा म्हणजे आपले शिक्षण तज्ञ यांनी कुठलंही पुस्तक लिहिलं नाही, यांनी शिक्षणावरती कुठेही व्याख्या दिलं नाही. पण ह्यांच्या कामातनं प्रॅग्मॅटिक फिलॉसॉफी म्हणजे व्यवहारवादी अशा प्रकारचं जे तत्वज्ञान आहे ते त्यांनी आपल्याकडे दिलं. आज ऑनलाईन शिक्षण झालेलं आहे, पण ऑनलाईन शिक्षणाच्या केंद्रस्थानी देखील आपला हा तो परंपरेचा, तुम्ही बघा या सगळ्या विचारवंतांच्या मागे जनसमुदाय होता, मोठी ताकद होती. त्यामुळे हे जे सगळे प्रॅग्मॅटिक फिलॉसॉफर्स आहेत ते लोक शिक्षक ठरले. कारण शिक्षण ही एकच गोष्ट अशी आहे की ती तुमच्या आयुष्यामध्ये शांतता मिळेल अशा प्रकारची क्रांती करते. तर ह्या विचारवंतांनी माझा देश माझ्यासाठी काय करतो, यापेक्षा मी देशासाठी काय करतो या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्या शिक्षण तज्ञांच्या बाबतीमध्ये समारोपाचे एक वाक्य बोलून तांत्रिक दृष्ट्या मी माझं भाषण संपवणार आहे. तांत्रिक दृष्ट्या म्हणतो कारण त्यानंतर तुम्ही जर 19 हा साहित्य प्रकारचा उल्लेख केला त्याचा 19 मिनिटं वाचून दाखवणार आहे. तर आजच्या भाषणाचं समारोपाचं वाक्य माझं असं आहे की एक चिनी म्हणा, एका वर्षाची तयारी करायची असेल तर खाली भेटलं पाहिजे, 10 वर्षाची तयारी करायची असेल तर झाडे लावली पाहिजे, आणि 100 वर्षाची तयारी करायची असेल तर माणसं भेटली पाहिजे. तेव्हा आमच्याकडे शिक्षक म्हणून हे उत्तरदायित्व आहे की आगामी काळासाठी आपण माणसं घेऊया आणि हे काम आपण शिक्षक म्हणून सगळे मनापासून करावं अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि एका सभेत एका माणसाचं भाषण करायला मला मिळतं, माणसं कंटाळली त्याला म्हणून तरी हा बरोबर करा. शेवटी कोकणातला एक माणूस विवाहावर म्हणला, साहेब तुम्ही बघा तुमच्याबद्दल माझी काय तक्रार नाही, तुम्हाला इथं पुणे आणतो दादा माझे पाहुणे पण आहेत,